पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज नांदेडमध्ये हल्ला झाला। आज सकाळी ते नांदेड परिसरातील गुरुद्वारामध्ये दर्शनाला गेले असता त्यांच्यावर गुरुमाता साहेब गुरुद्वारातील जसपाल सिंग या सेवेकऱ्याने हल्ला केला। बादल प्रार्थना करून पायऱ्या उतरत असताना ही घटना घडली। यावेळी मध्ये पडण्याचा प्रयत्न करणारे निरीक्षक संतोष केंद्रे हे देखील जखमी झाले। दोघांच्याही हाताला जखम झाली असून नांदेड इथल्याच खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेतली। आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून या हल्ल्यामागील हेतूचा तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुखबीर सिंग बादल यांची पत्नी हरसिमरत कौर बादल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून सुखबीर सिंग बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या हल्ल्यातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही। हल्लेखोरांना लवकरात लवकर आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बादल यांच्या पत्नीला दिलं आहे।